नमस्कार मित्रांनो CSC ID वॉलेटमध्ये कशा पद्धतीने बॅलन्स ॲड करायचा याविषयीचा आजचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही प्रोसेस करत असताना तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार मित्रांनो CSC वॉलेट कशा पद्धतीने रिचार्ज करायचे आज आपण याविषयी माहिती घेणार आहे। सर्वप्रथम CSC ID पेज ओपन करून घ्या। या ठिकाणी जो काय तुमचा CSC नंबर असेल म्हणजेच यूजर ID असेल तो या ठिकाणी टाकून घ्या। याच्याच खाली जो काय तुमचा CSC चा पासवर्ड असेल तो या ठिकाणी टाकून घ्या। CSC चा पासवर्ड टाकून झाल्यानंतर याच्याच खाली हा कॅप्चर दाखवला आहे तो कॅप्चर या ठिकाणी टाकून घ्या। अशा प्रकारे कॅप्चर टाकून झाल्यानंतर याच्याच खाली साइन इन असा एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपण CSC लॉग इन यशस्वीरित्या केलेले आहे। आता आपण CSC वॉलेट कशा पद्धतीने रिचार्ज करायचे हे पाहणार आहे। वॉलेट रिचार्ज करण्यासाठी या ठिकाणी एक वॉलेट असा एक ऑप्शन आहे या ठिकाणी क्लिक करा। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ॲड मनी असा एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करा। आता आपल्या समोर अमाउंट टाकण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे या ठिकाणी क्लिक करा आणि जी काही आपल्याला अमाउंट रिचार्ज करायची आहे ती अमाउंट या ठिकाणी टाकून घ्या। मी या ठिकाणी 300 रुपये ॲड करणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता याच्याच खाली जो काही आपला फोन पेचा नंबर असेल किंवा गुगल पेचा नंबर असेल तो नंबर या ठिकाणी टाकून घ्या। अशा प्रकारे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर याच्याच खाली 3 पद्धती दिलेल्या आहेत या ठिकाणी CSC त्याचबरोबर HDFC त्याचबरोबर ॲक्सेस। या ठिकाणी तुम्ही तिन्ही पद्धतीने या ठिकाणी वॉलेट रिचार्ज करू शकता। या ठिकाणी जर तुम्ही क्लिक करून ॲड केले तर तुम्हाला DigiPay मध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी हे रिचार्ज करून घ्यायचे आहे, परंतु आपण फोन पेच्या माध्यमातून रिचार्ज करणार आहे यासाठी HDFC असा एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करा। अशा प्रकारे सिलेक्ट केल्यानंतर आता ॲड मनी टू वॉलेट असा एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करा। आता आपल्या समोर पेमेंट करण्यासाठी अशा प्रकारचे पेज ओपन झालेले आहे। या ठिकाणी तुम्ही कार्डचा वापर करून देखील पेमेंट करू शकता, म्हणजेच तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा वापर करून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता। त्याचबरोबर तुम्ही जर नेट बँकिंग वापरत असाल तर तुम्ही नेट बँकिंगचा वापर करून या ठिकाणी पेमेंट करू शकता। त्याचबरोबर या ठिकाणी UPI चा वापर करून देखील तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता। आपण UPI च्या माध्यमातून या ठिकाणी पेमेंट करणार आहे यासाठी UPI असा एक ऑप्शन आहे यावरती क्लिक करा। आता आपल्या समोर अशा प्रकारचे पेज ओपन झालेले दिसेल। जर तुम्हाला UPI ID माहित असेल तर या ठिकाणी टाका किंवा या ठिकाणी जनरेट QR असा एक ऑप्शन आहे यावरती क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर एक QR कोड जनरेट होईल। हा QR कोड स्कॅन करायचा आहे आणि ऑनलाइन तुम्ही Google Pay, फोन पे, Paytm किंवा WhatsApp किंवा भीम UPI द्वारे या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण फोन पेच्या माध्यमातून पेमेंट केलेले आहे। या ठिकाणी रिफ्रेश वगैरे करायचं नाही, काही वेळ वाट पाहायची आहे। ऑटोमॅटिक पेमेंट सक्सेसफुल झाल्याचे या ठिकाणी दिसेल। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता टॉप अप सक्सेसफुल अशा प्रकारचा फ्लॅश SMS आपल्या समोर आलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने तुम्ही तुमचे CSC वॉलेट रिचार्ज करू शकता। धन्यवाद।